वीज दरासंदर्भात मगच्या सुधारित अन्यायकारक MYT आदेशाविरुद्ध सातारा सोलर असोसिएशनसह जिल्हाधिकाऱ्यांना संयुक्त निवेदन। राज्यात पुढील 5 वर्षांसाठी प्रस्तावित असलेल्या वीज दरांवरील केस क्र. 75/2025 दि. 25 जून 2025 रोजीच्या मगच्या सुधारित MYT आदेशाविरुद्ध आज सातारा सोलर असोसिएशनसह त्या संबंधित इतर संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। यामध्ये वीज दरातील अभूतपूर्व आणि तीव्र दर वाढीमुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्याला धक्का बसला आहे। सध्याच्या घडामोडींचा व प्राप्त परिस्थितीबद्दल सारांश रूपाने MSEDCL ने केस क्रमांक 217/2024 अंतर्गत 5व्या नियंत्रण कालावधीसाठी आपली याचिका दाखल केली। या याचिकेला 4400 पेक्षा जास्त आक्षेप प्राप्त झाले, जो एक स्वतःचा एक विक्रम आहे। त्यानंतर अनेक ठिकाणी जनसुनावणी घेण्यात आली, ज्यानंतर मगने 28 मार्च 2025 रोजी एक संतुलित आदेश जारी केला। या आदेशाचे सर्व श्रेणीतील ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर स्वागतही केले। तथापि 2 एप्रिल 2025 रोजी MSEDCL ने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेनंतर केस क्रमांक 75/2025 मगने अनपेक्षितपणे आदेशाला स्थगिती दिली। पुनर्विचारात MSEDCLच्या ताळेबंदमधील आर्थिक आकृत्या सुधारण्यासाठी परवानगी मागितली होती, ज्यामुळे सर्व ग्राहक श्रेणींमध्ये दरांमध्ये बदल झालेत। सुधारित दरांचा सर्व ग्राहकांवर थेट परिणाम होत असल्याने अंतिम आदेश जारी करण्यापूर्वी प्रस्तावित बदलांची माहिती सार्वजनिक करणे आणि 30 दिवसांच्या आत सार्वजनिक आक्षेप टिप्पण्या मागवणे वीज कायदा कलम 64(1) ते 64(3) अंतर्गत अनिवार्य होते। हे महत्त्वाचे पाऊल वगळण्यात आले आणि 25 जून 2025 रोजी सुधारित आदेश जारी करण्यात आला, ज्यामुळे प्रत्येक श्रेणीतील ग्राहकांवर लक्षणीय परिणाम झाला। यामुळे ग्राहकांच्यावर वीज दरांमुळे होणारे परिणाम नेमके काय परिणाम झाले ते पाहू। महाराष्ट्रातील वीज दर हे भारतातील सर्वाधिक दरांपैकी एक आहे। जरी सरकार खर्चात कपात करत असल्याचा गावगवा करत असले तरी सर्व ग्राहक श्रेणींमधील प्रत्यक्ष बिल सिम्युलेशनमध्ये लक्षणीय वाढ दिसून येते। यामुळे नवीकरणीय ऊर्जेच्या वापरावर नकारात्मक परिणाम जो होतो ते पाहू। भारत सरकार नवीकरणीय ऊर्जेला सक्रियपणे प्रोत्साहन देत आहे आणि त्यानुसार मंत्रालयाने ग्रीडसह नवीकरणीय ऊर्जेच्या BUCK ला परवानगी दिली होती। दर पंचवार्षिक मध्ये MERC काही अध्यादेश काढते, याचिका दाखल करून त्याच्यावर सुनावणी होते। प्रत्येक ग्राहकाची त्याच्यावर मतं जाणून घेतली जातात पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक इंडस्ट्रीचे। तर हे 28 मार्चला एक याचिका आली होती वीज दरवाढीच्या संदर्भात MSEDCL कडून। तीच याचिका बरोबर सुनावणी झाल्यानंतर त्यांनी आपला रिझल्ट डिक्लेअर केला। तो रिझल्ट बऱ्यापैकी सर्व इंडस्ट्रीला मान्य होता, परंतु त्या याचिकेविरुद्ध MSEDCL ने पुनर याचिका दाखल करून पूर्वीचाच ड्राफ्ट जो आहे तो अंमलबजावणीसाठी MERC ने आता डिक्लेअर केलेला आहे। तर तो अन्यायकारक आहे इंडस्ट्रीसाठी। टोटल म्हणजे महाराष्ट्रातील जी काही इंडस्ट्री आता प्रोग्रेसिव्ह आहे आणि त्याचबरोबर सोलर इंडस्ट्री प्रोग्रेसिव्ह आहे, या सर्वांसाठी ते हानिकारक आहे। देशाच्या हितासाठी महाराष्ट्र जो प्रगतीचा हातभार लावतोय त्याला कुठेतरी आडकाठी घालण्याचं धोरण महाराष्ट्र सरकारचं आणि MSEDCLचं आहे। तर त्याच्या संदर्भात आम्ही सर्वांनी मिळून आज कलेक्टर साहेबांच्याकडे निवेदन दिलेलं आहे। त्यासाठी आपण मध्यंतरी एक योजना लागू केली घर सोलर योजना आहे। हर घर सोलार ही सेंट्रल गव्हर्नमेंटची मोदी साहेबांची योजना आहे। आता सर्वसामान्य नागरिकांच्या लाईट बिलाच्या संदर्भात मुख्यमंत्री यांनी काही घोषणा केलेल्या 300 युनिट पर्यंत वीज फ्री वगैरे, त्या अंतर्गत ही स्कीम येते। पण जो स्थिर आकार आहे त्याच्यामध्ये वाढ झालेली नाहीये, पण अदर जे चार्जेस आहेत विलिंग चार्जेस वगैरे, तर दिसताना ती योजना आपल्याला खूप चांगली दिसते, पण काही फसवे आकार त्याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्याकडूनही आकारले जाणार आहेत। त्यामुळे ह्या योजना व्यवस्थित चालू असताना कुठेतरी त्याला आडकाठी घालण्याचं धोरण सरकारकडून चालू आहे। तर ते व्यवस्थित व्हावं आणि पूर्वीप्रमाणे जे धोरण होतं ते व्यवस्थित चालावं, यासाठी आमची मागणी आहे। वीजच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन सोलर वीज निर्मिती आम्ही चालू केलेली आहे। त्याच्यावर दरवाढ करून शासनाने आमच्यावर अन्याय केलेला आहे, तर तो अन्याय ताबडतोब दूर करावा आणि आम्हाला सोलर वीज निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी दरवाढ कमी करावी, एवढंच आमचं सर्वांचं म्हणणं आहे। सुरेश कोरडे, वाई।